ह्या का नाही सोडत आज मेलो. अम्मा शांतपणे मारामारी करा. ज्या चौकात तमाशे किती होया. ह्या का मी उभा कापताय की नाही बघतो. आज चला. आज उभा कापाय. आज चला जाऊया. आज जाऊया. काहीतरी हैसर शॉट मिळूच ना. आज जाऊया आपण. चल ह्या का आज मारताय. मोऱ्या बाहेर ये. बाहेर ये. काय कशा बॉम्बलतास हो. बघ तुका बोललो होतं ना मेलो डरपो का कसा बाईचं रूप घेऊन येलो बघ. अरे मारीच मी याला भाऊजी तू काय डोका बिका फिरला काय तुमचा. अहो मी असं रसिका मोऱ्याची बायको. बोलवते लवकर यावा. इथं मेलो खांडेकर इलो. कोण हाय. ज्यानं माझ्या काळजाच्या तुकड्याला छेडलेला आहे. खांडेकर. खांडेकर तुझा आडनावच मला सांगतय. खांडेकर ये पुढे आता तुला दाखवतो. या पुढं. मेल्या तुझ्या काळजात छेडू का माझ्या एवढी वाईट वेळ येईल. तू मेलस. काय मेलस. माझ्या दारात कशाला आलायस. माझे पेरू खळत. पेरू. माझ्या झाडाचे पेरू किती चोरलास तू. मी. मग कुणी चोरला. काल रातच्याला माझ्या झाडात 16 पेरू होतं. आज सकाळच्याला जाऊन बघते तर फक्त 10 रवलं. 6 पेरू हरवलं. मग त्या तुझ्या पेरू ना एकटाच कशाला सोडतोस वसाडिया. तू झोप ना त्या झाडावर जाऊन. मी तुझं पेरू चोरलेलं नाही आहे. याला तुझ्या विनोदाचा कोयता लावतो. नका सांगता. तू पोपटासाठी चोरलास पेरू. माझ्या पोपटाचं काय. माझ्या पोपटाला भलता सलता बोलू नको. अरे तुझं पोपट मेला नालायक एवढं. काय. मी बाजारात जात होतोय. तो पोपट माझ्याकडे बघून काय बोललो माहितीये. काय. खांडेकर 2 मिरच्या घेऊन ये. मेल्या तुझ्या पोपट काय रे. मला तुमचा पोपट काय बोलल्या माहितीये. काय दा. आती क्या खंडाला. असा बोलला. वलका स्वतःला. ओ प्राणी सुद्धा तुमच्याकडे बघून गाणी म्हणतात. म्हणजे किती छान दिसता आहे तुम्ही. लाजतस काय. लाजू गेलस लाजतस काय. मेली खरं वाटलं. काय मका आत्ताच्या आता 6 पेरूची भरपाई दे. तुला काय वाटतं. मी तुझा पेरू चोरलाय. तू चोरलास. मी आज काय होईल तसं आहे. दूध का दूध पाणी का पाणी. देवालाच हाक मारतो बघ आता. त्याला देवावर इलो. विचार देवा. बघ तुला नाही खरा खोटा बघता विचार देवा. उजवा द्याला ना तर तुझा डावा द्याला तर माझा. बघ तू बघ तू विचार. तर बाय माझ्याशी सत्याची पांढरी. संध्याकाळचा प्रहर आहे तू बोलणं घ्यायला राजेश बाय माझ्याशी. तर बाय माझ्याशी हा जो खांडेकरा ह्याचं म्हणणं ह्याचं पेरू मी चोरलेला आहे. तर देवा असं मांग पुढे करू नको. बघ काय बघ मांग पुढे करतोय करू नको. बाय माझ्याशी खरा सत्याने सांग. मी तिथं पेरू चोरलेलं नाही. बाय माझ्या तर बाय माझ्या. चिल डूड वाचतोय ना बीट घे पिल डूड. होणार आता फुल मूड. आलाय आता देव डूड. आलाय आता देव डूड. देव काय चाललंय मोरे. काय चाललंय काय. काय झालं की आपल्या घे बाय माझी आईची सत्याची पांढरी संध्याकाळचा प्रहर. दुसरी काय कामं नाहीत तुम्हाला. आम्हाला आहेत ना. तुम्हाला नसतील आम्हाला आहेत. नका ते सतत सतत करत जाऊ. देव देतो ना हैसर यावा. एक मिनिट. प्रसाद खांडेकर तुम्ही मला काही न विचारता मला मी देवडूड आहे हे मान्य केलं. आता काय मी सांगणार तुम्ही नाही आहे. तुम्ही सांगणार मी हाय. मग तुम्ही काहीतरी चमत्कार दाखवणार. ऑडियन्सला तो पटणार नाही. एक प्रश्नचिन्ह राहणार. मी केवढा स्किट वाढल नाही. त्याच्याशिवाय तू हाय देवदूत. देवदूत एक काम कर. या मेला का मार आणि तुझ्यावर वरती घेऊन जा. घेऊन जा वरती घेऊन जा. मी माझ्या कुंकुवाकडे घेऊन जाऊ द्यायचं नाही. तुम्ही माझा फोडा तोडा नाहीतर मी अंग तोड्यान फोड्यान. टर्मिनेटर वहिनी शांत व्हा. शांत व्हा. लागला की मग कशाला उगाच काहीतरी तोडा फोडा फोडा. अहो मी नाहीये. मी कोणाला घेऊन जायला आलेलो नाहीये. मी देवडूड आहे. आय एम नॉट यम. आय एम देवडूड. आय एम कूल ब्रो. आय एम कूल. मला पाठवलंय खाली तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. काय तरी आपले तुमचे बालिश प्रॉब्लेम असतात. काही बालिश काय. प्रसाद खांडेकर तुम्हाला खरंच वाटतं
ह्यांचा काय पोपट म्हणजे यांनी पाळलेला पोपट तुम्हाला शिव्या घालता तुमका माहिती नाही देवदूत हे कसं पोचलेलं माणूस तुमका माहिती काय नाही माहिती, काय? याने काय केलं ना माहितीये काय? माझ्या झाडासमोर चाफो आंबो होतो तो गोड आंबो मेला देव केला आणि दुसऱ्या दिवशी मुदाजवळ असं लिंबू सापडलो माका टाचणी मारलो तेव्हापासून झाडान फळ देणं बंद केलाय माहिती आहे? हे वासड्या क्या तुझ्या खानदाना तर बाप जाप द्या त्याला मोर कधी आले काय मला सांग. ए, मोरया. मला आंब्याच्या गोष्टी करतोय. आमच्या वंशाच्या गोष्टी करू नको मेला आमचे वंश वेल काढ अरे काय? तुमका सांगता ह्यांचं वंश ना ह्याच्या समोर मरणार होतो थांबणार होतो ह्यो मेलो ह्याच्या बापाशी 10 वर्षांनी झालो हे गप्पा काय वाटेल तर बोलू नको. अरे थांबा रे शटापम मी आहे मध्ये माझं भान ठेवा मी देवडूड आहे काय चाललंय तुमचं अरे एवढे तुमचे पूर्वज चांगले गुण्या गोविंदाने राहत होते कशाला भांडताय तुम्ही पूर्वज भांडत होतं नि अमुक भांडत होता काय कसं काय काय मला सांगा. पूर्वज भांडत नव्हते मग? नव्हते तुम्ही नव्हतं? भांडताय अच्छा, आम्ही- माझ्याकडे आमच्याकडे सगळ्या फॅमिली हिचा इन्फॉर्म आहे एक मिनिट ह्याच्यात थांबा. जाईल? हा हे बघा हे? अरे यांचा कोण आहे आजा यांचा आजा राजा खांडेकर माझा आजा, माझा हा? आजा. राजा खांडेकरांनी चंद्रभागा मोरेंना पळवली चंद्रभागा एक हा, काय- हा. काहीतरी चुकीचं असेल काय चुकीचा नाही, बघा नीट बघा. नाही. अहो चंद्रभागा मोरे म्हणजे माझी आत्या. नाही, हो तरीच माझा बाप लय टेन्शन मध्ये होता. एक. 10 वर्ष लागली त्याला सदम्यात बाहेर यायला. याच्या आजान माझ्या हातीला पिलवला भर मंडपात नाही, ना तरी माझं बाबा मला सांगायचं या खांडेकरीने लय आम्हाला त्रास दिली नाही लय म्हणजे लयच त्रास दिली नाही. देवदूत आता मागा सांगा प्रेमात विरोध केला तर बंड तर होणारच अरे ना. होणार आहे. म्हणून मानवात बोलवून द्यायची काय? माफ करा रे शांत बसा माझं चुकलं मी चुकीचं एक्झाम्पल दिलं तुम्हाला हा. दुसरं ना त्याच्या आधीच देतो 1965 साली बघा मोऱ्यांनी काय मदत केली आहे तुम्हाला खांडेकर म्हणजे यांच्या पूर्वजांनी तुमच्या पूर्वजांना काय मदत केली आहे यांच्या आजांनी तुमच्या वकिलाला विष पाजलं होतं काय इन्फॉर्म देतोयस तू म्हणजे देवदूत नाही. ह्यांची ती जमीन आमची नाही. नाही जमिनीचा निकाल ह्यांच्या बाजूने लागलो होतो तुमका सांगताय तरी माझा आजो माका सांगत होतो आमचा तो वकील होता वकील. वकील तो दुपारी जेवला आणि मेला नंतर डुरुक करूक लागलो तिकडे कोर्टात गेलो ऑब्जेक्शन डुरुक बोललो तिकडे न्यायाधीशाने सगळा निकाल ह्यांच्या बाजूने लावला नाही काहीतरी घडलं असेल आमची जमीन दे आमची अरे तुझी जमीन कशी? तू वाटेल तर बोलशील का म्हणता? अरे, थांबा. अरे थांबा ना यार तुम्ही का सतत भांडायला लागता मला कळत नाहीये मूर्ख जमात आहे नुसती तुमची मूर्ख बरं ठीक आहे आम्ही मूर्ख आहोत पण एक गोष्ट मला सांगा काय? मी मुंबईतनं नटी आणली होती तिनं माझ्याकडे राहायला पाहिजे 10 वाजता का घेऊन गेला. मोरे मी नाही घेऊन गेलोय हा. मी तिकडे बस स्टँडवर उभं होतं देवदूत ती नटी बशीतनं उतरली आणि माका विचारला फॉरेनचं संडास कुणाकडे आहे मी म्हटलं माझ्या घरी आहे माझ्या घरी येऊन राहिली ती हा आणि एवढं तुम्हाला वाटत असेल ना ती तुमच्याकडे यावी तर तुम्ही बसवा फॉरेन संडास कशा फॉरेनचं संडास बसूच मुंबईतून कोणतरी येताला आणि आमच्या घरात हाकताला म्हणून आमका नाही असली इच्छा. होय काय बसूच इच्छा नाही मग तू माहेरी गेल्यावर चंपा कशाला येऊन राहते तुझ्या घरी चंपा हा कोण असा मला काय चंपा कोण असा चंपा हे कमिनिया बांधा घारे डोळे आणि जी शिमग्यात ऑर्केस्ट्रा घेऊन येते ती नाही तुम्ही मला सांगा ही चंपा काय करी होती आपल्या घरात ऐकून घे. टाकू नका नाही नाही हे बघा तिला ऐका नाही तिला चंद्रा गाण्यावरच्या स्टेप शिकायच्या होत्या त्याच्यामुळे मी काय केलं तिला अख्खं गाणं शिकवलं तिथं. घराच्या दाराने खिडक्या बंद करू खिडक्या काय उगाच बंद नाही गेल्या हवा केवढी भार तिच्या अशा पापण्या फड पडायच्या त्याच्यामुळे तिला काय दिसायचं ना चेक करून पडली असती मग म्हणून मी तासभर 1.5 तासभर ती खिडक्यानी दारा बंद केली होती. आणि वसाड्यात तू मला काय सांगतोस हा मी नुसत्या स्टेप शिकवल्या हा तू अख्खी तिला गाणं शिकवलं त्याचं काय सांगितलं बायकोला काय काय शिकवलं नाही तर. विचार काय शिकवलं नंतर? अगं तसं काय नाही शिकवलं? हा? मी नाही टिप टिप बरसा पाणी बघा. तुमची पिवळी साडी तिला दिली होती आहे ना? मी ना या मेलन माझ्याकडे पाठवला हे मी नाही याने माझा पत्ता नाही. दिला. तू 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 माझी ओळख करून दिलेस मी नाही दिलाय करून याने माका धंदा अरे, लावला. नाही, यो, यो मेला. नाही. थांबा हा तुम्ही मागचा. दोघांनी थांबा तू बघ याच्यात हा? तू बघ याच्यात कोणाच्या घरी पहिल्यांदा गेली होती ती चंपा बघ एक मिनिट थांबा हा 5 मार्चला मोऱ्यांच्याकडे होते 10 एप्रिलला यांच्याकडे होते आधी तुझ्याकडे गेलाय नाही नाही आधी तुमच्याकडे गेलो तुझ्या नवऱ्याने माझ्या नवऱ्याला नादाला हा, याने लावला धंद्याला. तुझ्या नवऱ्याने पिवळी साडी दिली ती माझ्या नाही हे पिवळी साडी तर ह्या मेला काळी साडी घालून असतो, काळी साडी आणि लुंगीवर काळी- हे बघितलं का नुसतं लुंगीवर? तुझ्या अरे थांबा ना नवऱ्या थांबा ना अरे नका ना भांडू का भांडताय तुम्ही मला खरंच कळत नाहीये का भांडताय
नका एवढ्या गुण्यागोविंदाने राहताना रे तुम्ही. कशाला भांडता मला कळत नाही. मोरे कशाला भांडता यांच्याशी. दत्तू जेव्हा आजारी होता, त्याला ताप आला होता, तुम्ही गावी नव्हतात कोणी, तेव्हा खांडेकरांनीच त्याला दवाखान्यात नेलं होता ना, विसरलात. हा आता एवढूसा पोरगा तापाने फणफणता त्याला नेणार नाही काय झालं तरी शेजारी मग. असं कसं करून झालं. आणि खांडेकर तुम्ही सुद्धा, अण्णा तुमचे गेले होते तेव्हा तुमच्या नातेवाईकांना मोरेंनीच त्यांच्या घरात आसरा दिला होता ना, त्यांच्या घरात राहायला दिलं होतं. देवडुडा नको त्या गोष्टी काढू नको हा बाबा. हे दुःखाच्या प्रसंगा शेजारी कामक नाही येतले तर कधी येत. मग तेच म्हणणं आहे माझं यार. संकटात तुम्ही एकमेकांना साथ देता ना, मग तसे आनंदातही द्या आणि बाकीच्या वेळी द्या ना. कशाला उगाच कोणीतरी पूर्वजांनी केलेले वाद तुम्ही आत्ता उकरून काढता आणि त्यावर भांडत बसता. कशाला ते वाद, ते राग सगळे पुढच्या पिढीवर टाकताय मला कळत नाहीये. इतिहास उगाळत बसला ना तर वर्तमान चिंतित होतं आणि भविष्य नासतं, हे लक्षात ठेवा. देवदूत आल्यापासून पहिलं वाक्य काहीतरी देवदूत सारखं बोललास हा. प्रसाद वाटेन देवळात जाऊन, कळलं. नको बोलूस जास्त. मिठी मारा, मिठी मारा. पण मी यायला ग बस. अरे जाऊ दे, काय झाला गेलं विसरून जा. झाला गेला विसरून जा. ती जमीन माझ्या नावावर करून टाक. चल आता ती माझी आते पलवली आहे, ती काय मला परवानगी देणार आहो? नका भांडा. आते असते तर दिली असती ना दिली परत. असती म्हणजे जमीन आमच्या नावावर आहे. जमीन हाती देऊ शकतो देऊ पाहिजे म्हणजे काय. नका भांडू. अरे नका रे.